नमस्कार. आज बऱ्याच जणांना, बऱ्याच कुटुंबांना एक भेडसावणारा विषय जो आहे तो म्हणजे ना, घरात एकमेकाशी पटत नाही. मतभेद जास्त व्हायला लागले, क्लॅशेस जास्त व्हायला लागले. बरीच कारणं आहेत खरं तर त्याला त्याला बरीच उत्तरं पण आहेत. असं एका फॉर्मॅटमध्ये याचं उत्तर नाही मिळणार, पण तरी काही गोष्टी जर आपण ठरवल्या तर आपण असं करू शकतो का, निदान विचार करू शकतो का? तर बाहेर कसं आपण ऑफिसमध्ये सगळ्या ॲडजस्टमेंट करतो, नाईलाज असतो, ऐकावंच लागतं. बॉस असतील जॉबच्या ठिकाणी, पटत असू नसू पण ते गुड मॉर्निंग सर वगैरे करून आपल्याला घरी परत यावंच लागतं. पण ज्याला आपण फॅमिली म्हणतो, कुटुंब असं म्हणतो ना, तिथं आपल्याला रोज एकत्र राहायचं आहे. आणि खरं जर आपण बघितलं तर आपल्या कुटुंबासाठी आपण सगळं करतो असं आपण नेहमी म्हणतो. मग जर कुटुंबासाठी हे सगळं करतो असं आपण जर म्हणत असेल तर मग हे कुटुंब जे आहे, या कुटुंबाला व्यवस्थित पुढं घेऊन जाण्यासाठी आपण काही करू शकतो का गोष्टी? असं नाही कधीच असं परफेक्ट कुटुंब किंवा सगळ्यांचं सगळं करेक्ट चाललं आहे, बेस्ट कुटुंब असं कधी काही नसतं. कारण एका घरामध्ये अपब्रिंगिंग वेगळं वेगळं झालेली, प्रत्येक स्वभावाची वेगळी माणसं एका घरामध्ये राहत आहेत. मग अशी वेगवेगळ्या स्वभावाची माणसं जेव्हा एका घरात राहत आहेत तेव्हा काय करता येईल, निदान त्यातल्या त्यात काही गोष्टींची काळजी घेतली तर आपण एक फॅमिली कमीत कमी बांधू शकू अशा पद्धतीचा विचार तरी समोर येईल. पहिलं तर ना, फार महत्त्वाची गोष्ट आहे की कुटुंबामध्ये सगळ्यांना एकत्र राहत असताना एकमेकांची भावनिक सिच्युएशन, त्यांची भावनिक अवस्था काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. म्हणजे साधारणपणे माझ्या कुटुंबियांमध्ये कुठल्या गोष्टींमध्ये एकमत होतं, कुठल्या गोष्टींमध्ये एकमत होत नाही, कुठले अन्नपदार्थ घरातलं का बाहेरचं जेवायचं याच्यावरून कुठे कुठे जागा आहेत, कुठले पिक्चर, नाटक, गाणी ऐकायची, अशा कुठल्या करमणुकीच्या मनोरंजनाच्या जागा आहेत की जिथं मतभेद होतं किंवा ऐक्य होतं, अशा कुठल्या जागा आहेत सण समारंभाला, त्या जागा शोधून काढल्या पाहिजेत. माझ्या घरचे, तुझ्या घरचे, पतीच्या घरचे, पत्नीच्या घरचे, अशा जागा शोधून काढल्या पाहिजेत. आणि या सगळ्यासाठी ना, समजा आता पती पत्नी ही दोन वेगळ्या घरातली एकत्र आलेले आहेत ना, मग पतीच्या घरातल्यांची भावनिक अवस्था, त्यांची मानसिकता काय आहे, पत्नीच्या घरच्यांची भावनिक अवस्था काय आहे, त्यांच्या आर्थिक गोष्टी कशा आहेत, त्यांच्या घरामधल्या दैनंदिन गोष्टी कशा आहेत, आजपर्यंत साधारण कुठल्या फॉर्म्युल्याने सणासमारंभाला ते लोक वागत आले आहेत, ते मुलीकडच्यांचा आपण विचार केला. आणि व्हाईस वर्सा मुलीकडच्यांनी सुद्धा, म्हणजे मुलींनी सुद्धा, पती ज्यांच्या घरात, आता आपल्याकडे अजून सिस्टीम आहे ना की मुलींनी जायचं आहे मुलाकडे, आपल्याकडची सिस्टीम आजही प्रॅक्टिकली आहे ना. मग त्या घरामध्ये गेल्यानंतर असं नाही होणार ना सगळंच त्या मुलीच्या पद्धतीने त्या घरात असेल असं पण नाही. आणि जी 20-22 वर्ष दुसऱ्या घरातून आलेली मुलगी आहे ती पण आपल्याच पद्धतीने वागेल असं पण नाही ना. ते काय पत्रिका फॉर्म्युले सगळे ठरलेले असतात, ते तेवढ्यापुरते ठीक असतात. पण प्रत्यक्ष एकत्र आल्यानंतर दोन वेगळे विचार, त्यामुळे दोन वेगळ्या फॅमिली एकत्र येत आहेत. मग हे एकत्र आल्यानंतर 2-3 गोष्टी कराव्या लागत ना. एकमेकाच्या भावना समजून घेणं, एकमेकाच्या एरर्स, सारख्या चुकांवर बोटं न दाखवता की तू असं केलं, तू असं केलं, तुमचं असं, तुझ्या घरचं असं, माझ्या घरचं असं, सतत आपण या गोष्टी करतो. आणि मग चांगल्या गोष्टींकडे आपण फारसं वळत नाही की एकमेकाला ॲप्रिशिएट केलं, चांगल्या गोष्टी एकमेकासाठी केलेल्या, त्याच्यावर आपण काही बोलत नाही. माणसाला भावनिकदृष्ट्या समजून घेऊन आपल्याला एकत्र राहायचं आहे ना, मग काही गोष्टी आपण स्वीकारणं गरजेचं आहे. हे आपण इथं नाही घालत. आपण म्हणतो करेक्ट, माझ्याच पद्धतीनं 100% झालं तर मी तुम्हाला ओके म्हणणार, असं नाही होत ना. कसं होईल तरी कसं, असं होणार पण नाही ना. म्हणून काही गोष्टी स्वीकारायच्या, काही गोष्टी ॲक्सेप्ट करायच्या, त्या गोष्टींना घेऊन हा ठीक आहे, या ठिकाणी यांचे थोडेसे बदल कमी होणार आहेत. मग आपण याच्यावरती काय करू शकतो, या माणसांच्या एरर्स, चुका, कमतरता कमी करण्यासाठी आपण एकमेकासाठी काय करू शकतो याच्यावर पण चर्चा व्हायला काय ना. की तुझ्या ड्रेसच्या चॉईस, माझ्या ड्रेसच्या चॉईस, तुझे फूड्स, माझे फूड, तुला काय आवडते बाबा, बाहेर फिरणं आवडते, बागेत जाणं आवडतं, ट्रॅव्हलिंग आवडतं, मला काय आवडतं, मला मनोरंजनाची वेगळी साधनं आवडतात. याच्यावर बसून संवादात्मक चर्चा पण व्हायला पाहिजे कुटुंबात. आणि हे जेव्हा व्हायला लागेल ना, काही गोष्टी स्वीकाराव्यात, काही गोष्टी सोडून देऊयात. आणि मला आता काही झालं तरी सुद्धा आम्ही सगळ्यांना मिळून, आमच्यातल्या कमी ज्या गोष्टी जरी आहेत तरी आम्हाला एकत्र राहायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला एकत्र बसून बोलायचं आहे, संवाद करायचा आहे. हे जेव्हा आम्ही करायला लागू, आमचे अहंकार, माझंच, मेरा आहे, सब कुछ, हे जरा कमी केलं कुटुंबामध्ये, तर जिथं आपण राहतो, ज्याच्यासाठी हे सगळं करतो, ते जरा सुखच चालायला लागेल ना. मग आपल्याला ज्या ठिकाणी आपण रात्री झोपणार आहोत, ज्या घरामध्ये शांतपणे, ज्या मुलांसाठी आपण कष्ट करतो असं आपण म्हणतोय, किंवा
ही माझी मुलं आहेत म्हणून जे आईवडील म्हणतात, मग ह्या सगळ्यांनी थोड्या गोष्टी जर समजून घेतल्या, आजी आजोबा, आईवडील, नातवंड, या सगळ्यांनी माझ्या मुलांची आवश्यकता काय आहे. बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की परिस्थितीनुसार मुलं आईवडील एकत्र नाही राहू शकत, जॉबच्यासाठी वगैरे मुलं बाहेर जात आहेत, परदेशी जात आहेत, शहरांमधून जात आहेत, आईवडील कुठेतरी दुसरीकडे राहत आहेत. काही हरकत नाही ना. समजा एकत्र राहणं आज रोजी आम्हाला शक्य नसेल, काही हरकत नाही, पण एकमेकाशी संवाद बंद करून चालणार नाही. आणि तो आपण करतोच. आपण बघा ना, संध्याकाळी बोलतो, एकमेकाशी कॉलवर बोलतो, व्हिडिओ कॉल करतो, कसं चाललंय आई बाबा, कसे आहेत तुम्ही, आमचं असं चाललं, असं काय हरकत आहे. आपण आठवड्यातले 5 दिवस आपल्या करिअरसाठी देऊयात, कष्ट करू, काय करायचं, जॉब बिझनेस काय असेल ते करूयात, आणि शनिवार रविवार ठरवूयात की ह्या 2 दिवसामध्ये माझ्या करमणुकीबरोबर, माझ्या पत्नीच्या करमणुकीबरोबर, माझ्या पतीच्या करमणुकीबरोबर माझे आईवडील पण त्याच्यामध्ये आहेत, माझी आजी आजोबा पण त्याच्यामध्ये आहेत, त्यांना थोडा वेळ देऊयात. फार अपेक्षा नसतात कुटुंबाच्या, पण तेवढा वेळ जर आपण ॲडजस्ट केला तर एक कुटुंब म्हणून आपण छान राहू. सगळं परफेक्ट म्हणत नाही मी, पण निदान आपण छान एकमेकाला समजून घेत घेत पुढे जाऊ, एकमेकाशी बोलत राहू, संवाद करत राहू. कोणी कुठेही असू देत, एकत्र राहिले आनंद आहे. पण आता ती सिस्टीम समजा नसेल तर एकमेकाला त्रास देऊन, म्हणजे एका ठिकाणी असं म्हटलं की इन्व्हॉल्व्ह होऊयात एकमेकाच्यात, एकमेकाची इंटरफेअर नको करायला. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला का नाही सांगितलं, तू असं का नाही केलं, तू आम्हाला बोलायला पाहिजेस, किंवा बाबा तुम्ही माझ्याशी बोलायला पाहिजे, मला बोलल्याशिवाय तुम्ही ते काय घेतलं. या गोष्टीनं थोडंसं आवर घालूयात, एकत्र बसून सुसंवाद, योग्य काय, भावनिकदृष्ट्या तो माणूस कसा वाढलेला आहे लहानपणापासून हे समजून घेऊयात. हे सगळं जर समजलं तर मग ॲक्सेप्टन्स जो आहे, स्वीकार आपोआप होतो. आणि एकदा तो स्वीकार झाला की भांडणं कमी होतात, एकमेकाला ओढाताणी जी चाललेली ती कमी होते, आणि मग ती झाली की आपण सुसह्य जीवन जगूच ना. हे काही फॉर्म्युले आहेत, असं नाही की हे सगळेच फॉर्म्युले आहेत, पण त्यातल्या त्यात या प्रकारच्या विषयाने जर गेलो, भावनिकता समजूयात एकमेकाची, माझा हा घरातला कुटुंबीय जो आहे तो लहानपणापासून कसा झाला आहे हे समजून घेऊयात, एकमेकाशी छान संवाद वाढवूयात आपण त्याच्यामध्ये, त्याच्यातल्या कमतरता ज्या आहेत त्या स्वीकारूयात, आपण आपल्यातल्या कमतरताही तो स्वीकारेल असं वातावरण निर्माण करूयात. एक छानसं कुटुंब राहायला लागेल. आणि कुटुंबात आपण जर व्यवस्थित मानसिकदृष्ट्या स्थिर असलो ना तर जगाला फाईट द्यायला आपण बाहेर जाऊ शकतो. पण जर कुटुंबातच गडबड असली सगळी, आपण एकमेकाला समजून घेत नाही, माझे अहंकार, माझं तुझं, तुझं याचं, हे भांडण, सगळ्या फॅसिलिटी सुविधावरून भांडणं, हे सगळं जर कर, तुझे नातेवाईक माझे नातेवाईक, हे करत बसलो तर जगात किती पण फॅसिलिटी सुविधा उपलब्ध होऊ देत, आपण जगाला फेस करताना डिस्टर्ब होऊनच घरी येतो. म्हणून जिथे राहतो त्यांनी एकमेकाला ठरवून, याला ही एक प्रकारची आपण म्हणू ना की रिपिटेशन सारखं वारंवार 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 सगळ्यांनी एकमेकाला स्वतःला सांगायचं की माझं कुटुंब मला छान ठेवायचं आहे. आपण कसं म्हणतो, कोणी पारायण करा म्हणले की पारायण करतो, कोणी पूजा करा म्हणली की पूजा करतो, पोथी वाचा म्हणली पोथी, मेडिटेशन करा म्हणली मेडिटेशन करतो. तसं ही पण एक साधनाच आहे ना की माझ्या कुटुंबाशी मला संवाद करायचा आहे, मला त्यांच्याशी बोलायचं आहे, त्यांच्या कमतरता स्वीकारायच्या, काही गोष्टी त्यांच्यात चांगल्या, काही गोष्टी माझ्यात, हे स्वीकारायचे. हे एकदा मला माझ्या कुटुंबियांना मी समजून घ्यायला सुरुवात केली, पूर्ण कुटुंबियांनी एकमेकाला समजून घ्यायला सुरुवात केली, तर सुसह्य जीवन छान जगणं शक्य होईल. प्रत्येकाचं जीवन सुंदर होईलच हो, असं जर सगळं केलं तर.